नमस्कार. पैसा है के पैसा या मराठी अर्थविषयक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गुंतवणूक कधी करावी, कशी करावी, कुठे करावी, हा प्रश्न जो आहे तो आयुष्यात कधी ना कधी प्रत्येकाला पडणारा प्रश्न. आणि त्यामध्ये बऱ्याचदा नव्हे, पहिला मला तरी वाटतं प्रायोरिटीली रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करावी अशा पद्धतीचा विचार साहजिकच प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतो. कारण बघितलं तर प्रत्येक आज विचार केला तर ओपन प्लॉट असू द्या, फ्लॅट असू द्या किंवा एखादं घर असू द्या, बंगला असू द्या, घराची, बंगल्याची, त्या ओपन प्लॉटची किंमत जी आहे ती दिवसेंदिवस वाढत जात आहे. याला कारण म्हणजे काय? लिमिटेड जागा. लोकसंख्या वाढते पण जागा मात्र लिमिटेड आहे आणि ही त्यामुळेच जी आहे ती वाढ जी आहे त्या किमतीमध्ये होत आहे. असो, तर विषय आज तो आपला वेगळा नाही. आज थंबनेलमध्ये तुम्हाला मी ज्याप्रमाणे सुचवलं आहे किंवा ज्याप्रमाणे तुमच्या लक्षात आलं आहे की आज पर्टिक्युलर विषय जो आहे तो मी घेतला आहे. म्हणजे गुंतवणूक करताना तुम्ही ओपन प्लॉट घ्यावा, बंगला बांधावा की एखादा फ्लॅट घ्यावा, 1 BHK असो, 2 BHK असो, काय करावं नेमकं, असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मी गॅरंटी देतो तुम्ही जर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला तर 100% तुम्ही एका कुठल्या तरी कन्क्लुजनपर्यंत येऊन पोहोचाल, म्हणजे निर्णयापर्यंत येऊन पोहोचाल. या बाबतीत विचार मांडताना माझा व्ह्यू जो आहे तो मी महत्त्वाचा 2 फॅक्टरवरती डिपेंड ठेवला आहे. तो म्हणजे तुमच्याकडे जमा असलेली राशी, तुमचं वय, म्हणजे एज फॅक्टर आणि पैसा, सेविंग, या गोष्टीवरती आपण ठरवू शकतो की आपण आता काय करावं. म्हणजे आता तुम्ही जर त्या स्टेजवर असाल, तुम्ही त्या स्टेजला असाल की मी ह्या एजमध्ये आहे आणि आता मला काय करावं लागेल, तर त्यावेळी हा विषय किंवा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला नक्कीच मदत करेल. म्हणजे प्रत्येकाच्या कंडिशन ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. कोणाकडे जमा राशी नसेल, म्हणजे सेविंग नसेल, कोणाचं एज जे आहे ते एज बार झाला असेल आणि आता मी सांगतोय त्या पहिल्या एजच्या त्या कॅटेगरीमध्ये तुम्ही नसाल. हे सगळं घडू शकतं, पण किमान एक दृष्टिकोन जो आहे तो तुम्हाला तिथे मांडता येऊ शकतो की आपण त्याच्यावरती तुम्ही, म्हणजे मी जो व्ह्यू मांडलेला आहे त्याला तुम्ही कन्सिडर तरी किमान करू शकता असं मला वाटतं. म्हणून हा व्हिडिओ जो आहे तो थोडा काळजीपूर्वक बघा असं मला वाटतं. तर माझ्या मते मी एज फॅक्टर जो कन्सिडर केला आहे त्यानुसार पहिला एज फॅक्टर जो आहे तो मी 25 ते 35चा धरतो. म्हणजे 25 ते 35 या एज फॅक्टरमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्ही काय घेतलं पाहिजे, तुम्ही कशामध्ये गुंतवणूक केली पाहिजे. आणि आजचा विषय जो आहे तो पर्टिक्युलर फ्लॅट घ्यावा, ओपन प्लॉट घ्यावा की बंगला बांधावा, या 3च विषयावरती, म्हणजे त्या 3च टॉपिकवरती मी बोलणार आहे. त्यामुळे गुंतवणुकीचे इतर मार्ग असतील किंवा वेगवेगळ्या पॅरामीटर्समध्ये आपण ते बोलू शकतो किंवा विचार मांडू शकतो ते मी करणार नाही. अगदी पर्टिक्युलर सांगेन आणि पर्टिक्युलरच बोलेन. त्यामुळे या 3 फॅक्टरवरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट व्हाल आणि त्यानंतर शेवटी तुमचा डिसिजन घ्यायला तुम्ही जरा थोडे म्हणजे फ्री असं फील कराल की हां आता ठीक आहे, म्हणजे मला एक व्ह्यू तरी मिळाला की मी काय करू शकतो. त्यामुळे हा विषय जो आहे, त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे 25 ते 35, त्यानंतर मी काय केलं, 35 ते 45 हा सेकंड आणि 45 ते 55 असे 3 टप्पे मी एज फॅक्टरचे कन्सिडर केले. आता 25 ते 35 हा जो टप्पा आहे त्यामध्ये काय असतं बघा, सर्वसाधारणपणे तरुण मुलं जी आहे ती नोकरीला लागलेली असतात. जर त्यांना सेविंगबद्दल कोणी नॉलेज दिलं असेल तर ते सेविंग करायला स्टार्ट त्यांनी केलेली असते. मग आता 25 ते 35 ह्या दरम्यान तुम्ही असाल तर माझ्या मते तुमच्या मनामध्ये जर फ्लॅट घेणं असेल किंवा बंगला बांधणं असेल तर ते थोडं साईडला ठेवा. कारण फ्लॅटच्या किमती आज बघितल्या तर 40-50 लाखपासून स्टार्ट होतात. बंगला बांधायचा म्हटलं तरीसुद्धा जवळपास त्याच्याही पेक्षा जास्त पैसे लागू शकतात. मग तुम्ही काय करावं, तर माझ्या मते स्पष्ट आहे की 25 ते 35 या दरम्यान तुमचं जे एज असेल तर तुम्ही ओपन प्लॉट आणि तोही नॉन ॲग्रिकल्चरल असणारा, म्हणजेच काय, NA प्लॉट घ्यावा. म्हणजे इथे मी जे बोलतो आहे ना ते टायटल क्लिअर असणाऱ्या प्लॉटबद्दल बोलतो आहे. म्हणजे जिथे तुम्हाला कुठल्याही पुढे अडचण येणार नाही, म्हणजे ग्रीन झोनमध्ये नाही किंवा कुठल्याही अशा राखीव जागांमधला तुम्ही प्लॉट घेऊ नका, NA प्लॉट घ्या. मग त्या NA प्लॉट घेतल्यामुळे काय फायदा होईल, तर 25 ते 35 या दरम्यान तुम्ही जेवढ्या लवकर तो प्लॉट घ्याल पुढच्या 2-4 वर्षामध्ये त्या प्लॉटची किंमत वाढण्याचे चान्सेस असतात.
म्हणजे तुम्ही अगदी 10 लाख रुपये गुंठा, 15 लाख रुपये गुंठा, अगदी 7-8 लाख रुपये गुंठा, जसा एरिया असेल त्याप्रमाणे तुमचे ते भाव ठरू शकतात. पण त्याच्यामध्ये 2-4 लाख जर वाढले तर तेच तुमच्या पुढच्या काही योजनांसाठी उपयोगी येऊ शकतात. आलं लक्षात? आणि जर समजा तुम्हाला तिथे तो प्लॉट जो आहे तो विकायचा नाही असं ठरलं तर भविष्यामध्ये कधीतरी म्हणजे तुमच्या पुढच्या एज फॅक्टरमध्ये 45 ते 55 पर्यंतच्या फॅक्टरमध्ये तुम्ही तिथे काय करू शकता, त्या ओपन प्लॉटवरती काय करू शकता, बंगला बांधू शकता. आलं लक्षात? म्हणजे स्वतःला राहण्यासाठी सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता किंवा तिथे बांधून तुम्ही तो विकूही शकता. हा विषय आहे. त्याचसोबत जर तुम्हाला तसं वाटलं की हा प्लॉट जो आहे तो आपण विक्रीला काढावा आणि तो विकल्यानंतर आपण फ्लॅटमध्ये गुंतवणूक करावी, तेच पैसे जे आहेत ते तुम्हाला काय होतात, उपयोगी येतात. आलं लक्षात? म्हणजे 25 ते 35 या दरम्यान जर तुमचं एज असेल आणि थोडीफार सेव्हिंग असेल तर तुम्ही 100% काय करावं, ओपन प्लॉट घेण्याचा विचार नक्की करावा. आता चला दुसरा एज फॅक्टर. दुसरा एज फॅक्टर म्हणजे काय, 35 ते 45. 35 ते 45 म्हणजे काय, मिड एजला आपण आलेला असतो. मग त्या एजमध्ये मुलं जे आहेत ती आपली जवळजवळ 10वी-12वीच्या लेवलला आलेली असतात. म्हणजे ग्रॅज्युएशन म्हणा किंवा त्याही जवळपास कॉलेजला वगैरे जाण्याच्या लेवलला आलेले असतात. मग तिथे तुमच्यापर्यंत ज्या काही तुमच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या खर्चाच्या तजवीज आहेत त्या तुम्ही केलेल्या असतात. मग तिथे शिक्षणासाठी मग तुम्हाला शहर गाठावं लागतं. मग अशा वेळी तुमच्याकडे 25 पासून 35-45 पर्यंत जर काही जमाराशी जमा झाली असेल, म्हणजेच काही सेव्हिंग झाली असेल, तर ती सेव्हिंग तुम्ही काय करू शकता, फ्लॅटमध्ये गुंतवू शकता. म्हणजे 35 ते 45 या दरम्यान जर तुम्ही असाल तर माझ्या मते तुम्ही फ्लॅटमध्ये गुंतवणूक केलेली अतिशय उत्तम, की जेणेकरून त्या शहरामध्ये मुलांना घेऊन तुम्ही राहू शकता, तुमचा व्यवसाय, तुमचं जे काय काम असेल वगैरे वगैरे ते मॅनेज करू शकता. आणि तेच नाही झालं तर मुलं शिक्षणासाठी तेथे गेल्यानंतरसुद्धा तो फ्लॅट आहे तो त्यांच्यासाठी उपयोगी ठरू शकतो. प्लस जर तुम्हाला असं काही जुळलं नाही, जमलं नाही, तर तोच फ्लॅट जो आहे तो भाड्याने दिल्यामुळे तुम्हाला काय होऊ शकतो, त्याच्यामधून एक अर्निंग सोर्स तयार होऊ शकतो. आलं लक्षात? त्यामुळे ह्या 35 ते 45 या रेंजमध्ये जर तुम्ही असाल तर मला वाटतं तुम्ही फ्लॅटमध्ये गुंतवणूक केलेली अतिशय उत्तम ठरू शकते. चला, आता तिसरा जो एज फॅक्टर आहे किंवा जी एज रेंज आहे ती मी 45 ते 55 अशी ठरवली आहे. मग आता 45 ते 55 म्हणजे काय, तर आपलं रिटायरमेंटकडे येणारं वय. मग रिटायरमेंट कसं, जवळजवळ नाही म्हटलं तर तुम्ही सरकारी नोकरीत असा किंवा खाजगीमध्ये असा एक 58-60च्या दरम्यान तुम्हाला रिटायर व्हावं लागतं आणि होतोच माणूस अर्थातच. तर त्या दरम्यान तुम्ही आलेला असता त्यावेळी मुलं बाळं जे आहेत ती तुमची काय, की शिक्षण घेऊन नोकरीला लागण्याच्या लेवलला आलेली असतात किंवा नोकरीला लागलेली असतात. मग अशा वेळी काय करावं, तुम्ही सरळ बंगला बांधावा आणि निवांत पुढचं आयुष्य जे आहे ते आरामात सुखात काढण्याचा विचार करावा. कारण पुन्हा पैशाला पैसा जोडायचा किंवा हे घ्यायचं ते विकायचं पुन्हा ते घ्यायचं ते विकायचं, म्हणजे हा व्यावहारिक दृष्टिकोन जो आहे तो ठेवण्याला कुठेतरी मर्यादा ठेवून एक शांत निवांत आयुष्य जगण्यासाठी म्हणून तुम्ही एखादा बंगला बांधावा आणि निवांत पुढचं उर्वरित आयुष्य जे आहे ते तिथं काढावं. आणि तोच बंगला जो आहे तो पुढच्या पिढीला म्हणजेच तुमच्या मुलाबाळांना तो वापरण्यायोग्यही राहतो. त्याचबरोबर तो विक्री करायचा असेल तरीही त्याची पुढे जाऊन किंमत ही वाढणारच असते. म्हणजे ह्या पद्धतीने जर तुमचं नियोजन असेल तर तुम्हाला नक्कीच मला वाटतं काय, की एक निर्णय घेण्याला अतिशय एक दिशा मिळू शकते, की ज्यामधून तुम्हाला हे कळेल की आपल्याला कशामध्ये जास्त फायदा आहे किंवा कशामध्ये जास्त कम्फर्टेबल आहे. लक्षात आलं? म्हणजे अगदी पर्टिक्युलर मी तुम्हाला सांगितलं. पुन्हा एकदा फक्त एक रिकॅप म्हणून तुम्ही फक्त समजून घ्या. 25 ते 35 या दरम्यान असाल तर तुम्ही काय करावं, ओपन प्लॉट एनए प्लॉट घेण्याचा प्राथमिक विचार ठेवावा. 35 ते 45 या दरम्यान जर तुम्ही असाल तर शक्यतो काय करावं, शहराच्या ठिकाणी फ्लॅट घेण्याचा विचार करावा, भविष्याचा मुलांच्या शिक्षणाचा विचार आणि नोकरीचा विचार करून. आणि 45 ते 55 रिटायरमेंटच्या एजमध्ये तुम्ही आला असाल तर तुम्ही सरळ साध्या पद्धतीने बंगला बांधावा, एखादं घर बांधावं, अगदीच मोठा नाही बांधता आला तरी पण स्वतःचा असावा आणि निवांत आयुष्य जगण्याचा विचार ठेवावा. तर ह्या पद्धतीने अशा तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या माझ्या दृष्टिकोनातून क्लिअर करण्याचा इथे प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला यातून थोडा जरी असं एक दृष्टिकोन मिळाला असेल की हां आपण हे या एज फॅक्टरमध्ये आहोत, एवढी सेव्हिंग आहे, तर नक्की तो विचार करावा. चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असाच कोणी जर तुमचा मित्र नातेवाईक जर कन्फ्युजनमध्ये असेल की
फ्लॅट घ्यावा, प्लॉट घ्यावा की बंगला बांधावा, तर त्यांना हा व्हिडिओ न विसरता शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांबरोबर शेअर करा. काळजी घ्या आणि योग्य निर्णय घ्या. थँक्यू.